शिवसैनिक नाही, शिवसैनिक दाखवत पुढे येतात अशा प्रकारची टीका भाजपकडे करण्यात नाही, ते भाजपाचं चुकीचं आहे. भाजपकडे पण जे कार्यकर्ते आलेले आहेत ते काय जुने नाहीत, RSS पासून आलेले किंवा अडवाणी आणि अटल बिहारींच्या बीजेपी पासून आलेले नाहीत. त्यांच्याकडे पण इकडून तिकडून आलेले सगळे कार्यकर्ते आहेत. कोणी कोणत्या पक्षामध्ये जातो आणि तो त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो. जो ज्या पक्षात असतो त्या पक्षाचा इमानदारीने काम करण्याचा प्रयत्न करतो. काँग्रेसला इथला विरोधी पक्ष नेता म्हणून दिलेला आहे आणि एकच नगरसेवक असताना आणि आम्हाला त्याची माहिती नाही म्हणून त्यांनी खंत व्यक्त केली. नाही, विषय असा आहे की विरोधी पक्ष नेता कोणाला केला जातो? जो विरोधी पक्षाचा असतो, तो विरोधी पक्ष म्हणून निवडून आलेला असतो, त्याला विरोधी पक्ष केला जातो. त्यांना विरोधी पक्ष केलं. जर तुम्ही म्हणता आम्ही युतीमध्ये सत्तेत आहे, मग तुम्हाला विरोधी पक्ष नेता कसं काय दिले जाईल आणि तुम्ही कसं काय घेऊ शकता? वंचितला देण्यात यावं असं सांगतं, कारण ठीक आहे ना, वंचितला द्यायचं. वंचितचं आणि काँग्रेसचं काहीतरी समजेस झाला असेल, समेट झाला असेल, त्यांनी ठरवलं असेल आम्हाला नको, काँग्रेसला द्या, आम्ही काँग्रेस बरोबर आहोत, असं काही झालं असेल आणि म्हणून काँग्रेसला देण्यात आलं आणि काँग्रेसनी ते घेतलेलं आहे. सभात्याग करणं म्हणजे तुम्ही सत्तेत असून या संदर्भात तुम्ही काय मेसेज सभा त्याग करण्याचं कारण तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलं. ते कारण किती छोटंसं कारण आहे. एक दिवस अगोदर तुम्ही बैठकीला बसता आणि एक दिवस आपण सगळ्या विषयावर चर्चा करतो आणि सगळे विषय त्यांचे आम्ही पटलावर जे विषय ते विषय आम्ही त्यांचे मंजुरीला घेतो आणि सगळी चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही सभा त्याग करता छोट्याशा कारणासाठी की आम्हाला विश्वासात घेऊन अजेंडा काढला नाही. अरे, जेव्हा आमच्या गटनेत्यांनी सांगितलं की तुम्हाला जरी कल्पना दिली नसेल किंवा देण्यात आली असेल, दिली होती, तुम्ही लक्ष दिलं नाही, तुम्हाला फोन केला होता, तरी तुम्ही ते कारण छोटंसं कारण दाखवून सभा त्याग करतायत. विकास महासभा महिन्यातून एकदा होते आणि महासभेच्या माध्यमातून शहराच्या विकासाचे मुद्दे घेतले जातात, पण तुम्ही सभा त्याग करून शहराचा विकास करायचा नाही असं तुमचं मत असं आहे, असं आम्ही गृहीत धरतो. त्या सांगतो, पहिला मुद्दा होता ज्योतिकारांनीचा नाव देऊन छात्रवृत्ती देण्याचं काम. आम्ही सावित्रीबाई फुलेचं नाव दिला. त्यांनी मत विभाजनाची आपली मागणी न मान्यता थेट जनगणमन सुरू केला. विरोधी पक्षाचा नेता निवडता फक्त एक असलेली काँग्रेस पार्टी, कदाचित कोणाला देऊ नये नियम असा आहे, पण द्यायची असेल तर वंचितची 2 आहे त्याला द्यायला पाहिजे, पण आम्हाला न विचारता थेट काँग्रेसला दिला आणि जनगणमन सुरू केला. आत्ता तर चक्क 15 तारखेची महासभा बोलवली, आम्हाला बोलवलंच नाही आणि परस्पर काढले. कुठली महायुती आहे? महायुतीमध्ये सगळे निर्णय एकत्र बसून केले पाहिजे. त्या कारणामुळे आम्ही लोकांनी ह्या सभाचा त्याग केला आहे. आम्हाला असं वाटते की ह्या लोकांना असं वाटेल की महायुतीमध्ये प्रत्येकांना सन्मान दिले पाहिजे. सभा त्याग करणं हे एक लोकतांत्रिक भाग आहे आणि लोकतांत्रिक भाग मध्ये सभा त्याग करणं एक चांगली बाब आहे, ज्याचे म्हणून जर त्यांची काही चूक झाली असेल त्यांना ते सुधारणा करण्याचं आम्ही त्यांना एक संधी देतोय. नाही, असं नाहीये. नैसर्गिक युती आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाची. उल्हासनगरमध्ये जरा वेगळा भाग आहे. इथे काही जे वेगळे प्रकारचे नवीन शिवसैनिक आलेले आहे, जे जोरदार आपला आवाज करतात की आम्ही शिवसैनिक आहे, त्याच्यामुळे गडबड आहे. ते जर नीट झाले तर उल्हासनगर आणि भाजप 84 पासून युतीमध्ये आहे, तिथे सगळं काही अलबेल होता. आता का अलबेल होत नाही हे शिवसेनेला याची विचारणा केली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.